मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पुढच्या 48 तासात मराठ्यांचं वादळ आता मुंबईत धडकणार आहे। जरांगेंच्या आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत। त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे। त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्यानं जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं। दरम्यान आज पुण्यात पोलिसांनीही जरांगेंशी चर्चा करून आंदोलनाचा मार्ग बदलण्याबाबत विनंती केली। त्यानंतर मोर्चाच्या मार्गात रुग्णालय असल्यानं रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून मार्गात बदल करण्यात आला। तर आज मनोज जरांगेंच्या मोर्चाविरोधात सदावर्तींनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे। हायकोर्टाने जरांगेंना नोटीसही बजावली आहे। तर जरांगेंच्या मोर्चामध्ये आज दिवसभर काय काय घडलं आणि सरकारला त्यांनी कुठल्या शब्दात इशारा दिलाय आपण पाहूया। ते मागणी करताना तो संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही आमरण उपोषण करायला चाललो। सरकार मराठा आरक्षण देईल असं वाटतं का तुम्हाला पाटील साहेब? हे देईन का नाही माहित नाही मला, पण आम्ही घेऊन येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।